आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय घडणार आहे, काय घडणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चौथीच्या इतिहासाचं पुस्तक चाळून पहा. त्या चौथीच्या इतिहासामधील एक सोनेरी असं पृष्ठ, एक सोनेरी असं पृष्ठ म्हणजे आपल्या अफजल खानाचा वध. अफजल खानाच्या वधाचा एक प्रात्यक्षिक हे वर उंचावर जाऊन सादर करणार आहेत. असे हे मराठमोळे, महाराष्ट्राचे, या मावळ मातीचे मावळे आज येथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत शिवसागर गोविंदा पथकासाठी. हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। अभी जैसे दहीहंडी नज़दीक आ रहा है तो हम आज जा रहे हैं एक सराव शिविर में। मैं पहली बार ये सराव शिविर अटेंड कर रही हूँ। ये सराव शिविर ऑर्गेनाइज़ किया है गोकुलवन मित्र मंडल ने और ये गोरेगांव ईस्ट के NNP एरिया में ऑर्गेनाइज़ किया हुआ है। और इस शिविर की वजह से बहुत सारे दहीहंडी, अलग अलग दहीहंडी पथक्स को आज मौका मिलेगा एक प्रैक्टिस सेशन करने का बिफोर द फाइनल्स, दैट इज़ ऑन 6th। तो देखते हैं, बहुत सारे कॉम्पिटिशन्स इन्होंने ऑर्गेनाइज़ किए, बहुत सारे इन्फ्लुएंसर्स आर इनवाइटेड, चीफ गेस्ट आ रहे हैं बहुत सारे। तो स्टे ट्यून्ड, आपको दिखाएंगे कितना मज़ा आ रहा है यहाँ पे। गोकुळवन मित्र मंडळ आयोजित दहीहंडी सराव शिबिर 2023 मध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मला कल्पना आहे, फार उत्कंठ आहे तुम्हाला गोविंदा नाही की आम्हाला कधी थर लावायला मिळतं आणि आम्हाला कधी थर पाहायला मिळतं. आता काही क्षणांचा विलंब होतो आहे. आता लगेचच जसे आपले गोविंदा थोडी कळ सुचतात. जो गोविंदा आहे त्याला विना हेल्मेट वर चढता येणार नाही याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. सतर्क रहे, सुरक्षित रहे, कामयाब रहे दोस्तो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या मंडळाचं नाव काय मित्रांनो? युवा सेना गोविंदा पथक. आला रे आला, गोविंदा आला. जोरदार आवाजाचे मित्रांनो, युवा सेना गोविंदा पथक आणि ही 4 थरांची कडक सलामी. आणि ही यशस्वी अशी सलामी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्र हो अष्टविनायक गोविंदा पथकासाठी. याबरोबरच मी गोविंदांना विनंती करतो, कृपया त्यांनी आपलं मानधन आणि चषक स्वीकारायला मंचावरती यायचं आहे. तसेच मी विनंती करतो गोकुळ मित्र मंडळाचे संस्थापक संतोष कांबळे यांना की त्यांनी या चिमुकल्या गोविंदाला मानधन आणि चषक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. का जोरदार टाळ्या मित्रांनो. 3 एक्क्याचा प्रयत्न खरंच फार कठीण असं कौशल्य असतं. हे साधी गोष्ट नसते. बऱ्याच आठवड्यांचा प्रयत्न सराव जातो यामध्ये. जोरदार टाळ्या मित्रांनो अष्टविनायक गोविंदा पथकासाठी. जोरदार टाळ्या आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कमालीचे थर लावा आणि कमालीचं यश संपादन करा अशी तुम्हाला गोकुळ मित्र मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
गोकुळ मित्रमंडळ म्हणजे गोरेगाव पूर्वमधलं हे दहीहंडी सराव आयोजित करणारं पहिलं मंडळ. या पहिल्या मंडळाने आजपर्यंतचे कारकीर्द केलेली आहे आणि आपलं नावलौकिक मिळवलं आहे. त्यासाठीच आज आपल्या इथे आजपर्यंत इतके भव्य दिव्य असे गोविंद पताके येऊन गेले आहेत. काही वर्षापूर्वी जय जवानही येऊन आपल्यासमोर घर रचून गेलेलं असं हे गोविंदा पथक आणि या गोविंदा पथकाचं हे 13वं दहीहंडी सराव शिबिर आणि या सराव शिबिराला याचे भव्य दिव्य स्वरूप लाभलेलं आहे. त्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं. याबरोबरच साई नामाचा जयघोष करत हे साई माऊली गोविंदा पथक 6 थराच्या सलामीसाठी सज्ज आहे. आणि हा उठलेला आहे गोविंदा आणि ही सलामी यशस्वी अशी सलामी सांभाळून घ्यायचं आहे. असे स्थानिक आमदार माजी महापौर सन्माननीय श्री सुनील प्रभू साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं गोकुळ मित्र मंडळातर्फे सहर्ष स्वागत. लाजायचं नाही भावा, नाचायचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. श्रीकृष्ण मित्र मंडळासाठी 6 थरांसाठी सज्ज होत आहे. ते पहिला थर, दुसरा थर उभा ठाकलेला आहे. राजाच्या पाठ नको जाऊ तोरा, अरे जन्माला घातलं उघड्यावर टाकलं. आणि याबरोबरच हा श्रीकृष्णाचा बालकृष्ण आणि हवेत हे चुंबन. आणि याबरोबरच तितक्याच संयमाने हा गोविंदा उतरतोय. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत मित्र हो श्रीकृष्ण गोविंदा पथकासाठी. खूप सुंदर, खूप आकर्षक, खंबीर असं हे गोविंदा पथक. जितक्याच चपळाईने ते वर गेलेले तितक्याच चपळाईने त्यांनी खाली उतरवत यशस्वी अशी सलामी दिलेली आहे. आणि इथे अमोल साहेबांतर्फे 1000चं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे.
शुभेच्छा. तसेच मी गौरी हिला विनंती करतो, आपल्यामध्येच आपल्या वसाहतीत वाढलेली अशी ही कलाकार, तिला मी विनंती करतो की 2 शुभेच्छाभर शब्द तू आमच्या गोविंदांना द्यावेच. आशिष. सर्वप्रथम थोरल्या माणसांना माझा नमस्कार. आणि जे छोटे किंवा मोठे गोविंद इथे उपस्थित आहेत त्यांना मला येणाऱ्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि माझी एकच विनंती आहे की तुम्ही दहीहंडी लावताय तर ती खूप काळजीपूर्वक लावा. बस ठीक आहे. हसत राहा, चमकत राहा आणि येवा कोकण आपलं तसं. सर्वप्रथम मी सुरेश सावंतचे आभार मानतो की त्याने आम्हाला इकडे उपस्थित होऊन आम्हाला मान दिला. आणि इकडे असलेल्या सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत. आणि त्यांनी काळजीपूर्वक करावे हीच विनंती. आणि आम्हाला जेवढं तुम्ही प्रेम दिला ते तसंच तुम्ही देत राहावं यापुढे. आणि आम्ही आमचं ट्राय करू अजून चालू करायचं असतं. नक्कीच तुमचे लवकर एकाचे 10 मिलियन व्हावे अशा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. श्री दत्त गोविंदा पथक 7 थरांची सलामी देणार आहे. राजाला मिळतोय निवारा, या राजाला मिळतोय निवारा. हे 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 टिकू भाऊ हो बाजूला, चलता हो बाजूला, बुटाची गोळी नगर देईन तुला. अरे हट नाही जमणार तुला, जमणार नाही तुला, फुकटला दाब नको या बाबाला. अरे जा जा रे काका, फिरवू नको डोका, पत्तो या नाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, त्या दहा दहा केला. काय थांबू देऊ नका, काय थांबू देऊ नका. आणि ही 7 थरांची यशस्वी सलामी जोरदार आवाजात येत असतं हो. काय ते सामर्थ्य, काय ते सातत्य, काय तो संघर्ष, काय कमालीचं हे गोविंदा पथक दोस्तो. जोरदार आवाजात येत श्री दत्त गोविंदा पथकासाठी 7 थरांची यशस्वी अशी सलामी. नक्कीच आमच्या मान्यवरांचेही डोळ्यांचे पारणे फिटले असतील, इतक्या कमालीचा हा प्रयत्न होता. अनावरण झाले, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तो जैसे आपने देखा अभी तक पता नहीं, हम तो काउंट भी भूल गए कि 15 से 20 पतक आके सलामी दे के गए. और अभी भी चल ही रहा है. इट्स ऑलमोस्ट 10-20 10-20 हो चुका है. फिर भी अभी तक पतक आ ही रहे हैं और अभी भी वो सलामी दे के जा ही रहे हैं. 6th थर 7th थर, पता नहीं कितने सारे लेवल्स तक जा रहे हैं. बट हाईएस्ट आज का हाईएस्ट था 7th थर. बट इम्पॉर्टेंट थिंग इज जितना ग्रेसफुली वो लोग चढ़ रहे हैं उतना रिस्पॉन्सिबिलिटी से और उतनी ही सावधानी से वो लोग नीचे भी उतर रहे हैं. तो वो अच्छी बात है. मुझे लगता है वही इम्पॉर्टेंट है कि सिर्फ चढ़ के सलामी देना और फिर छोड़ देना इज़ नॉट इम्पॉर्टेंट, क्योंकि नीचे वाले लोगों को
मुझे ज़्यादा तकलीफ होती है उससे, बट आज यही मैंने सीखा है कि वो जो ग्रेसफुली नीचे आते हैं वही मेन बात है. सो उनके लिए हैट्स ऑफ यार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय घडणार आहे, काय घडणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चौथीच्या इतिहासाचं पुस्तक चाळून पहा. त्या चौथीच्या इतिहासामधील एक सोनेरी असं पृष्ठ, एक सोनेरी असा पृष्ठ म्हणजे आपल्या अफजल खानाचा वध. अफजल खानाच्या वधाचा एक प्रात्यक्षिक हे वर उंचावर जाऊन सादर करणार आहेत. असे हे मराठमोळे, महाराष्ट्राचे या मावळ मातीचे मावळे आज येथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत क्षीरसागर गोविंदा पथकासाठी. शिवाजी महाराज की डीजे शिवसागर मित्र हो, काय म्हणावं तुमच्या या सादरीकरणाला. हेच मराठी सणांचं महत्त्व असतं मित्र हो. जसं आपला बाप्पा आला की वेगवेगळे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं असा आगळा वेगळा गोविंदाचा प्रयोग आपण पहिल्यांदा पाहिला. एकदा जोरदार टाळ्यांसहित, जोरदार टाळ्यांसहित या चौकातील काना कोपऱ्यातून मला टाळ्यांचा कडकडाट, ज्याच्या मनात शिवरायांबद्दल, शिवरायांबद्दल, आपल्या महाराष्ट्राबद्दल जर प्रेम
आणि टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो. आणि आपण पाहू शकता आपले शिवराय रयतेचे राजे धन्यवाद. शिवसागर गोविंदा पदक उत्कृष्ट देखावा. दरवर्षी तुम्ही या सराव शिबिराला उपस्थिती दाखवाल अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. यांनी खूप सहकार्य केले. गोकुळवन मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कृपया एक साईडला सर्कल करा. तिथे अभि आंबडसकर एकटाच उभा आहे, त्याला सहकार्य करा कृपया. जोरदार टाळ्या मित्र होऊया गोपिकांसाठी. श्रीकृष्ण मित्रमंडळ हे महिलांचं गोविंदा पथक. हा तिसरा थर, 5 थरांच्या सलामीचा प्रयत्न आहे. पाचवा थर. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत दोस्त हो. आणि हा एकटा उभा राहिलेला आहे. आणि ही गोपिका सलामी, कडक सलामी, तितक्याच कडक टाळ्या होऊन जाऊ द्या. 3-4 अमरपुऱ्यातले पोरं हुशार. लड़कों के साथ लड़कियां भी इस सराव शिविर में उतने ही उत्साह के साथ पार्टिसिपेट कर रही है. सिर्फ लड़कियों के भी 2 पथक आ चुके हैं ऑलरेडी. और भी 11:15 बज चुके हैं. 11:15 हुआ तो भी लोग आ ही रहे. तो अभी और आई थिंक 4-5 बाकी है. लेकिन मुझे ये बताना है कि ये 13 साल से, ये 13th ईयर है गोकुलवन मित्र मंडल का. जब 13 साल से ये लोग ये सराव शिविर ऑर्गेनाइज़ कर रहे हैं यहाँ पे. तो बहुत अच्छे से ग्रो किया है इन लोग ने, बहुत अच्छे से मैनेज किया है. सिर्फ ये सेलिब्रेशन नहीं, सिर्फ ये फेस्टिवल मैनेज नहीं कर रहे हैं, लेकिन ट्रैफिक भी अच्छे से मैनेज कर रहे हैं, सेफ्टी का भी अच्छा ख्याल रख रहे हैं. नीचे उन लोग ने सॉफ्ट फोम के मैट्स अरेंज किए हैं, हेलमेट्स कंपलसरी किए हैं. तो और ये कंटिन्यूसली बता भी रहे हैं कि हेलमेट नहीं है तो वो लोग अलाउ नहीं कर रहे कि ऊपर मत चढ़ाओ, यू नो. तो ये इतना सब, और प्लस ट्रैफिक अच्छे से मैनेज है. कंटिन्यूसली कार्स और गाड़ियाँ तो आ ही रही है, लेकिन सारे कार्यकर्ते एक साथ मिलके ये लोग ट्रैफिक भी अच्छे से मैनेज कर रहे हैं. तो इट्स कमेंडेबल सच में. ये इतना इजी नहीं है कि इतना बड़ा इवेंट इतनी सक्सेसफुली मैनेज करना, लेकिन गोकुलवन मित्र मंडल ने किया है और आज हमने वो विटनेस किया है. आई होप आपको भी पसंद आएगा. हम ट्राई करने वाले कि ये जैसे इवेंट ख़त्म होता है तो गोकुलवन मित्र मंडल से कोई एक अध्यक्ष आके हमारे साथ थोड़ा एक 5-10 मिनट हमें इन्फॉर्मेशन दे दे कि उनके एंड से उन्होंने क्या क्या तैयारियां की थी, कब से ये लोग ये तैयारियां कर रहे हैं, और थोड़ी और इन्फॉर्मेशन जो भी हमें मिल सके. स्टे ट्यून्ड. गोकुळवन मित्र मंडळ आयोजित दहीहंडी सराव शिबिर 2023 मध्ये नागरी निवारातील सर्व रहिवाशांचं, गोविंद पथकांचं व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि मानाची हंडी फोडण्यासाठी बाळकृष्ण गोविंद पथक सज्ज झालेलं आहे. पहिला तर उभा राहिलेला आहे. गोकुळ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडं पुढे जाऊन सहकार्य करायचं आहे मित्रांनो. आपण जेव्हा गोविंद पथक घेऊन उपनगरात जातो तेव्हा नुसतं सहकार्य केलं जातं, तसं तुम्हीही करावं. डीजे हंडी फोडण्याचं गाणं होऊन जाऊ दे. डीजे हंडी फोडल्यानंतर एक
ये गोकुलवन मित्र मंडल के खास सदस्य। तो थोड़ी सी हमें इन्फॉर्मेशन चाहिए थी कि आप ये कब से चालू करते हैं इसका प्रिपरेशन? प्रिपरेशन तो ऐसे इसका 2 महीने से चलता है। अच्छा। पहले फर्स्ट मीटिंग वगैरह होती है, उसके बाद में स्पॉन्सरशिप वगैरह, और फाइनल डे पे जो कुछ भी टास्क वगैरह होते हैं वो लॉक। अच्छा, और आज कितने पथक आए थे यहाँ पे? आज आई थिंक 31 पथक आए थे, उसमें से 2 पथक लड़कियों के भी थे, महिलाओं के भी। मतलब हमेशा ऐसे ऑन एन एवरेज 25 to 30 गोविंदा पथक आते हैं, जो कि मलाड, कांदिवली, गोरेगांव, जोगेश्वरी, इन चारों सबब्स में से आते हैं। ओके। और एक साल ऐसा भी था जब जय जवान भी आके हमारे यहाँ पे घर लगा कर। वाह, ओके। और आपकी टीम में कितने लोग? वैसे देखा जाए तो पूरा मंडल जो है, गोकुल मित्र मंडल जो है, ये कम से कम 450 से 500 लड़के हमारी टीम में होते हैं। वाह, ओके। और जिसमें से काफ़ी सारे लोग जो अभी हमारी कॉलोनी काफ़ी पुरानी कॉलोनी है, तो काफ़ी सारे लोग अभी माइग्रेट भी हो चुके हैं। फिर भी विरार, पुणे या कहीं बाहर से भी अगर कोई रहे तो खास दहीहंडी के फेस्टिवल के टाइम सब लोग छुट्टी डाल के यहाँ पर प्रेजेंट रहते अरे वाह। तो अभी जितना जोरदार ये सराव शिविर था, वैसा ही मेन दहीहंडी का कार्यक्रम था। यस डेफिनेटली। ये हमारा बेसिकली इसका ऑब्जेक्टिव ऐसा होता है कि जो दहीहंडी के दिन गोविंदा होते हैं, अगर आप आज आपने देखा होगा कि काफ़ी सारे जो पथक होते हैं वो काफ़ी नए होते हैं। Yes. सराव शिविर में जो आते हैं, तो इसका ऑब्जेक्टिव ये होता है कि दहीहंडी के दिन अगर कुछ प्रैक्टिस में ऊंच नीच हो, कुछ कमियां हो, तो आज के दिन वो उसको रेक्टिफाई कर पाए। क्योंकि क्या होता है कि जब दहीहंडी होती है उस दिन काफ़ी भीड़ होती है, तो वो भीड़ का भी एक डर होता है, उससे भी कभी कभी गलतियां होने के चांसेस होते हैं। हमारे यहाँ पे कोचेस वगैरह अवेलेबल होते हैं, तो आप देख सकते हैं कि जब हम माइक पर भी थे तब किसी के अगर कोई गलती हो जाए तो हम पॉइंट आउट कर रहे हैं, तो ताकि उनको वो ध्यान में रहे, ताकि जिस दिन फेस्टिवल हो तब कोई गलतियाँ ना हो और किसी को इंजरी ना हो। बराबर। हमें एक्चुअली ये कमेंट करना था कि जितना सेफ्टी प्रिकॉशंस आप लोगों ने लिया, इट्स कमेंडेबल, और Thank जिस you. तरीके से Thank आप लोगों ने हैंडल किया, इट्स रियली ग्रेट। Thank you so much. कॉन्ग्रेचुलेशंस Thanks a lot. गोकुलवन मित्र मंडल। थैंक यू सो मच फॉर गिविंग योर टाइम। थैंक्स अ लॉट फॉर विजिटिंग अस। अगले साल भी आना, ऐसे ही मज़े करेंगे। डेफिनेटली। और इनको सब्सक्राइब, लाइक, शेयर सब कुछ करेंगे। प्लीज। थैंक यू। चलो, thanks a lot. Bye. चल।